सामन्याला इथे मात्र आता सुरुवात होईल. सलामीचे फलंदाज जयेश पाटील आणि त्यांच्या जोडीने प्रीतम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो वैयक्तिक पहिला षटक आणि सांघिक पहिला षटक घेऊन येतो तो यश पाटील. पहिला चेंडू आणि सुंदरचा फटका पहिला चेंडूवर इथे सीमारेषा पार झालेला आहे तो 6 धावेला. आणि 6 धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती या षटकाराच्या माध्यमातून 6 धाव आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर इथे मात्र समाचार घेतोय तो गोलंदाज यश याच्यावर तुटून पडलाय तो जयेश. पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होईल तो यश. मात्र मोठा बटनर मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅटची इनर एज लागते आणि एक धाव इथे पूर्ण होईल. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 7. आता मात्र स्ट्राईकला आलाय तर फलंदाज प्रीतम पाटील. एक डावखुरा हाताचा फलंदाज आणि त्याचे बोनकडेमध्ये खूप सारे फॅन्स आहेत प्रीतम पाटील याचे. खास करून राहुल राहुल हा त्याचा मोठा फॅन आहे. आणि इथे मात्र मोठा फटका आणि क्षेत्ररक्षक येतोय दीपेश. आणि दीपेश याने इथे कोणती चूक केलेली नाही आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. आणि पहिला चेंडूवर इथे प्रीतम याची खेळ इथे मात्र संपुष्टात येते. पहिला धक्का लागलाय तो गावदेवी ऐरोली संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो निलेश भोईर. नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 3 चेंडूच्या संबंधित धावफलकावर लागली ती 7. एक गडी बाद 7 आपल्याला पाहायला मिळेल. सुंदरसा कमबॅक म्हणायला गेल तो यश याचा. पहिल्या चेंडूवर जरी षटकार मारला असेल तरी माझ्या मते ती कुवत आहे इथे गोलंदाजी मार्गे दाखवण्याची. तेच इथे मात्र सिद्ध करत असताना गोलंदाज यश एक चांगला ऑलराऊंडर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो दिवाळी संघाकडून. आग्रगोळी या स्पर्धेत देखील एक चांगलं मोलाचं त्याचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट असा गोलंदाज तेवढाच उत्कृष्ट असा फलंदाज आणि अग्निशमन दल मध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढाच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल निलेश भोईर. स्ट्राईकला तर मात्र सुंदर असा चेंडू ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुंदर असा चेंडू म्हणायला लागेल तो यशाचा. कमबॅक कसा करावा ते यश कडून आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. पुन्हा एकदा षटकातील 5 चेंडू घेऊन यश. तर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय आणि 1 बाउन्स चेंडू चाललाय तो सीमारेषा पार. या 4 धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती 11. एक षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी ऐरोली या संघाची धावसंख्या इथे आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे एक गडी गमावल्यानंतर 17 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती. महागडं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज यश याचं एक महत्वपूर्ण विकेट या षटकामध्ये त्यांनी मिळवला. पण 17 धावसंख्या देखील कुटण्यामध्ये यश प्राप्त झालंय ते म्हणजे गावदेवी ऐरोली या संघाच्या फलंदाजांना निलेश भोईर आणि जयेश पाटील अशी जोडी गावदेवी ऐरोली या संघाच्या माध्यमातून तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला भेटते. नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग म्हणून समजला जाणारा फलंदाज निलेश सध्या चांगली फलंदाजी करतोय या मॅच मध्ये. तसेच जयेश पाटील देखील त्याला चांगली साथ देताना दिसतोय या मॅच मध्ये. जयेश पाटील आणि निलेश भोईर 2 बॅकबोन ऑफ गावदेवी ऐरोली या संघाचे समजले जाणारे दोन्ही खेळाडू सध्या खेळपट्टीवर टीम गावदेवी ऐरोली या संघाच्या दृष्टिकोनातून दोन्ही खेळाडू नेहमीच चांगला खेळ जेव्हा जेव्हा गावदेवी ऐरोली हा संघ महत्वाच्या क्षणी महत्वाच्या मॅच मध्ये खेळतो तेव्हा दोन्ही खेळाडू नेहमीच चांगला खेळ करतात. आणि आतापर्यंत विचार केला तर निलेश भोईर सध्या षटकाराने चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी आणि त्याला साथ देतोय तो म्हणजे जयेश पाटील. दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे उत्कृष्ट दिवा या संघाकडून गोलंदाज संग्राम इथे गोलंदाजी करताना दिसेल. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आमचे पंच
अनिरुद्ध जानकर इथे आम्हाला व्हाईट बॉल असं सांगतायत. तर मात्र पुन्हा एकदा आणि इथे मात्र सुंदर असा चेंडू म्हणायला लागेल तो संग्राम्याचा. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आहे ती धावफलकर आपल्याला पाहायला मिळते ते 18 आणि सुंदर असा कमबॅक म्हणायला लागेल ते संग्राम्याचा. तेवढाच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो जयेश जयेश पाटील. एक ताबडतोब आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल तो ऐरोली संघाचा. तेवढाच चांगला गोलंदाज आपल्याला मारला संग्राम. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि प्रीटची इथे मात्र संधी इथे चालून येते ती फलंदाज जयेशाच्या जयेशकडे. थोडासा आखूड चेंडू आणि पंच आपल्याला घोषित करताय सागरचंद आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या रूपामध्ये आणि त्याच जोडीने अनिरुद्ध जानकर आपल्याला पाहायला मिळतात मुख्य पंचांच्या रूपात. नो बॉल आणि प्रीटचा इथे मात्र आणि सुंदरचा फटका चेंडू तिथे हवेत जातो ते क्षेत्ररक्षक येतोय यश आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल पण 2 धावा इथे मात्र रोखण्यामध्ये इथे असमर्थ होईल आणि 2 धावे धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती 21-21. एक गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळेल ती 21-21. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज संग्राम. तर मात्र काहीसा चेंडू इथे सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते आणि पंचांचा इशारा येतो वाईच्या स्वरूपात एक धाव आणि एका धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती 22. 22 धावा आपल्याला पाहायला मिळतील धावफलकावर. आता मात्र सुंदर कमबॅक म्हणायला लागेल तो संग्रामाचा. धावसंख्या 22. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटचा मारा आणि ते मात्र चेंडू चाललाय तो डी रिजन मध्ये. पंचांचा इशारा तो एका धावेचा. या एका धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती तब्बल 23. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील ते गोलंदाज संग्रामाच्या. आता मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज संग्राम. लेझर क्रिकेटचा देखील अनुभव आपल्याला पाहायला मिळतो संग्रामच्या माध्यमातून. तोच गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेटचा मारा करेल तो जयशाला. तर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय तर 1 बाउन्स सीमारेषा पार आणि 4 धावसंख्येने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती 27-27. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असलेल्या षटकातील संग्रामाच्या. धावसंख्या झाली ती तब्बल 27. एक गडी बाद 27 आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. सुंदरशी फलंदाजी आणि तेवढी सुंदरशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. मिड विकेटचा गॅप होता तिथे आता मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाला तिथे तटस्थ करण्यात आलंय. शेवटचा चेंडू या षटकातील आकडपदाचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू चालत डी रिजन मध्ये. या एका धावेने धावसंख्यात वाढ होईल. षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलका लागले तर 2 षटक समाप्तीनंतर 14च्या रन रेटने 28 धावा. एक गडी बाद 28. यानंतर मी विनंती करतो मायक्रोफोनवर माझे मित्र सुहासी गायकवाड यांना की त्यांनी पुढील समालोचन करायचंय. धन्यवाद मोहन. 14.00च्या सरासरीने इथे धावा जमवताना दिसत आहेत ते म्हणजे गावदेवी ऐरोली या संघाचे फलंदाज. कुठेतरी प्रीतम पाटील हा फलंदाज 0 या धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर कुठेतरी एक चांगल्या साजेदारीची अपेक्षा होती ती म्हणजे गावदेवी ऐरोली या संघाला आणि तीच एक चांगली पार्टनरशिप सध्या करताना दिसत आहेत ते म्हणजे निलेश भोईर आणि त्याचबरोबर जयेश पाटील. हे 2 फलंदाज दोन्ही अनुभवी फलंदाज सध्या गावदेवी ऐरोली या संघाच्या वतीने खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटतात आणि त्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करताना सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळेच कुठेतरी 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 28 अशी धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे उत्कृष्ट दिवा या संघाकडून गोलंदाज राहुल सावंत एक उंचपुरा गोलंदाज. त्याच्यासमोर मुंबईचा वीरेंद्र सेहवाग निलेश भोईर. यावेळी स्लोअर फुलटॉस चेंडूला फ्लिक केलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक इथे येतोय. एक धाव इथे कंप्लीट केली गेले. या एक धावाच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 29. एक गडी गमावल्यानंतर दोन्ही फलंदाज सध्या चांगलं क्रिकेट गावदेवी ऐरोली या संघासाठी खेळतात. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलताना दिसतात ते म्हणजे दोन्ही फलंदाज.
यावेळेस दुसरा चेंडू यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एनर्जी लागते आणि चेंडू जात होतो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या झाली ते 30. चांगले 2 चेंडू म्हणावे लागेल ते म्हणजे गोलंदाज राहुल याचे. हा देखील एक महत्त्वाचा गोलंदाज. नेहमीच दिवा संघाला ज्या वेळेस विकेटची अपेक्षा असते त्या वेळेस राहुल याच्याकडे नक्कीच ती विकेट मिळवण्याची जबाबदारी सोपवली जाते ती म्हणजे कर्णधाराच्या वतीने. तोच गोलंदाज राहुल सध्या चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची एज लागले. पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि 3 चेंडू खूप सुरेखरित्या त्या गोलंदाजाने डिलिव्हर केलेत. कुठेतरी आता बांधून ठेवलंय या 3 चेंडूमध्ये गावदेवी ऐरोली या संघाच्या फलंदाजांना. चौथा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडतोय आणि थोडासा राईस होतोय आणि जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून पूर्णपणे उंचीचा वापर करताना सध्या या षटकामध्ये पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी करतोय. चांगली लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना सध्या उत्कर्ष दिवा या संघासाठी हे षटक पूर्णपणे कमबॅक करणारं षटक म्हणावं लागेल दिवा संघाच्या बाजूने. यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक सुंदर झेल इथे पकडतोय. विराटच्या माध्यमातून इथे सुंदर झेल पकडला गेला आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा. टीम गावदेवी ऐरोली या संघाला जयेश पाटीलच्या स्वरूपात चांगलं षटक म्हणावं लागेल गोलंदाज राहुल याचं. पूर्णपणे कमबॅक करून दिलंय या षटकामध्ये. एक महत्वपूर्ण विकेट इथे मिळवले गोलंदाज राहुल याने. कुठेतरी जयेश आणि निलेश अशी जोडी ज्यावेळेस खेळपट्टीवर खेळत होती त्यावेळेस कुठेतरी गावदेवी ऐरोली या संघ वरचढ चढताना दिसत होता तो म्हणजे उत्कर्ष दिवा या संघासमोर. पण त्याच जोडीला पूर्णपणे तोडण्याचं काम केलंय ते म्हणजे उत्कर्ष दिवा या संघाच्या गोलंदाज राहुल याने. आतापर्यंत 4 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. 4 चेंडू खूप सुरेखरित्या या षटकामध्ये त्यांनी हाताळलेत आणि निलेश, माफ करा, निलेश भोईर नॉन स्ट्राईकवर पाहायला भेटतं. जयेश पाटील सारखी मोठी विकेट या षटकामध्ये त्याला प्राप्त झाले. जयेश पाटील बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज जगदीश पगडे. इन ॲट नंबर 4 सध्या फलंदाजी करताना गावदेवी ऐरोली या संघासाठी आपल्याला पाहायला भेटेल. तिसरं षटक मार्गपथावर असताना अजून देखील विचार केला. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी केली तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राहुल याने उंचीचा पूर्णपणे वापर सध्या या षटकामध्ये केलाय. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. टाकला देखील गेला गोलंदाजच्या वतीने आणि इथे बॉलर बॅक टू द ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. स्वतः आपल्या गोलंदाजीवर चेंडू अडवतो अशा प्रकारे डॉट बॉल ते आमचे पंच आम्हाला कळवतात. 3 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये गावदेवी ऐरोली हा संघ फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनल्या त्या म्हणजे 31. 2 गडी गमावल्यानंतर आणि एक खूप सुंदर षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज राहुल याचं. या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात फक्त 3 आणि जयेश पाटील सारखी एक महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. कुठेतरी पहिल्या 2 षटकामध्ये 14.00 च्या सरासरीने ज्यावेळेस गावदेवी ऐरोली हा संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस वाटलं कुठेतरी धावसंख्या नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त पाहायला भेटेल. पण तिसरं षटक खूप सुंदररित्या टाकण्यात आलं ते म्हणजे गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून आणि उत्कर्ष दिवा या संघाने या मॅच मध्ये कमबॅक केलंय. चौथं षटक घेऊन होते गोलंदाज मोनिशचा पहिला चेंडू यावेळेस बाउन्सर इथे आपल्याला पाहायला भेटतोय आणि डॉट बॉल इथे पाहायला भेटतोय. मोनिश आता देखील चांगली सुरुवात केली आहे आपल्या संघासाठी चौथ्या षटकामध्ये. कारण ज्या प्रकारे राहुल याने तिसरं षटक टाकलं त्याच्यात पावलावर पाऊल ठेवताना सध्या चौथ्या षटकामध्ये दिसतोय तो म्हणजे गोलंदाज मोनिश. पहिला चेंडू डॉट बॉल टाकण्यात आला गोलंदाज मोनिशच्या माध्यमातून. कुठेतरी निलेश भोईर यांना आता मोठी फटकेबाजी करावी लागेल या पहिल्या डावातील शेवटच्या 5 चेंडूमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलाय. बघूया पंचांचा इशारा. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू ते डॉट टाकतोय तो म्हणजे गोलंदाज मोनिश. कुठेतरी निलेश भोईरने आता डॉट 2 चेंडू खेळल्यानंतर कुठेतरी प्रेशर त्याच्यावर देखील जाणवलं असेल. पण अजून देखील 4 चेंडूचा खेळ इथे पहिल्या डावामध्ये शिल्लक असेल. 4 चेंडूमध्ये नक्कीच 2 ते 3 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे फलंदाज निलेश भोईर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल पाहायला भेटतोय गोलंदाज मोनिश याच्या माध्यमातून. निलेश भोईर याला चेंडू काहीसा समजत नाही. कोणत्याही प्रकारचा फुटवर्क सध्या निलेश भोईर याच्या फलंदाजीमध्ये या चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. लगातार 3 चेंडू डॉट टाकले ते पण निलेश भोईर सारखा एक भक्कम फलंदाजाला चांगली गोलंदाजी केली आहे. या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाज मोनिश याने
कर्णधाराने टाकलेला विश्वासावर सार्थ ठरताना दिसलाय गोलंदाज मोनिश. यावेळी बॅकफुटवर पूल केलाय, पूल सक्सेसफुल, पॉवरफुल पुढच्या बॅट मधून येतंय एक महत्वपूर्ण षटकार महत्वाच्या क्षणी. आणि अशाच प्रकारे या षटकाराच्या मदतीने गावदेवी ऐरोली हा संघ धावून पोहोचलाय तो 37 या धावसंख्येवरती. आता कुठेतरी एक प्रेशर रिलीज करणारा फटका आपल्याला पाहायला भेटतोय फलंदाज निलेश भोईरच्या माध्यमातून. कुठेतरी 3 चेंडू ज्यावेळी शेवटच्या षटकामध्ये त्याने डॉट खेळले, त्यानंतर कुठेतरी त्याच्यावरती दडपण वाढलं होतं आणि दडपणामधून जर निलेश भोईर याला जर बाहेर निघायचं असेल तर एक मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि तोच मोठा फटका इथे पाहायला भेटला. त्याचमुळे कुठेतरी आता गावदेवी ऐरोली संघाची धावसंख्या जी स्थिरावली होती त्यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला भेटली. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लॉंगरवरून क्षेत्ररक्षक विराज चेंडू अडवेल तोपर्यंत दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्या गेल्यात. अशा प्रकारे या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 39 या धावसंख्येवरती. आता शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडू टाकण्यात आलेत. ते म्हणजे गोलंदाज मोनिश याच्या माध्यमातून आणि एक 8 धावा फक्त त्यांनी खर्च केल्यात. एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पहिल्या डावातील निलेश भोईर ही 2 स्ट्राईक नक्कीच मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय चेंडूला स्लाइड स्क्रीनच्या वरतून मस्तक पे दस्तक देता हुआ 6 इथे पाहायला भेटतोय फलंदाज निलेश भोईरच्या माध्यमातून. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 4 षटकाच्या सामन्यामध्ये टीम गावदेवी ऐरोली या संघाने धावा बनल्यात त्या म्हणजे 45 आणि 46 धावसंख्येचं आव्हान असेल. हा सामना जिंकण्यासाठी टीम उत्कर्ष दिवा या संघासमोर शेवटच्या षटकामध्ये विचार केला तर 14 धावा खर्च केल्या. ते म्हणजे गोलंदाज मोनिश याने पहिल्या 3 चेंडूमध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नव्हता. डॉट चेंडू टाकण्यात आले होते गोलंदाज मोनिश याच्या माध्यमातून. पण त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूमध्ये 14 धावा लुटण्यामध्ये यश प्राप्त झालंय फलंदाज निलेश भोईर याला आणि त्याचमुळे कुठेतरी आता गावदेवी ऐरोली संघ 3.3 षटका 3.3 बॉल नंतर जर विचार केला तर कुठेतरी स्ट्रगल करत होता. पण शेवटच्या 3 चेंडूमध्ये 14 धावा आल्यानंतर एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवण्याचं काम केलंय फलंदाज निलेश भोईर याने. 45 धावसंख्या धावफलकावर पाहायला भेटतं आणि 46 धावसंख्येचं आव्हान असेल टीम उत्कर्ष दिवा या संघाला सामना जिंकण्यासाठी. त्यानंतर होणारा सामना प्रियादर्शनी बेलापूर वर्सेस माऊल कोलीवाडा या दोन्ही संघाच्या कर्णधाराला नंबर विनंती की नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या. प्रियदर्शनी बेलापूर कॅप्टन तसेच माऊल कोलीवाडा संघ आपला देखील कॅप्टन लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या. पहिल्या डावामध्ये 10 चेंडूचा सामना निलेश भोईर या फलंदाजाने केला आणि 25 धावसंख्येची विस्फोटक खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटली. त्याचमुळे कुठेतरी एक चांगल्या स्थितीमध्ये गावदेवी ऐरोली संघ आपल्याला पाहायला भेटला. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती प्रीतम पाटीलच्या स्वरूपात एक मोठा धक्का त्यांना बसला होता. त्यानंतर जयेश पाटील आणि निलेश भोईर या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी एक चांगली पार्टनरशिप करून संघाला सावरण्याचं काम केलं आणि शेवटच्या क्षणी फिनिशिंग करण्याचं काम निलेश भोईर याने केलं आणि 45 धावा धाव फलकावर लावण्यामध्ये यश प्राप्त झालं. ते म्हणजे गावदेवी ऐरोली या संघाच्या फलंदाजांना 46 धावसंख्येचं आव्हान असेल. राहुल या गोलंदाजाने तिसरं षटक टाकत असताना चांगली गोलंदाजी उत्कर्ष दिवा या संघासाठी केली. तर सध्या चांगल्या स्थितीमध्ये मॅच आपल्याला पाहायला भेटेल. उत्कर्ष दिवा टीम आपली सलामीची जोडी पाठवा प्लीज.
46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उत्कर्ष दिवा या संघाकडून सलामीची जोडी विराज आणि यश अशी जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटेल. यशचा विचार केला तर मागच्याच महिन्यात बोनकोडे आयोजित याच मैदानावरती झालेल्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 50 धावसंख्येची विस्फोटक खेळी याच फलंदाज यश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली होती. तोच फलंदाज यश आज पुन्हा एकदा त्यात बघूया कशा प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी करेल, कारण समोर देखील गावदेवी ऐरोली सारखा एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला भेटतोय. नेहमीच चांगला खेळ नवी टेनिस क्रिकेटमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील केला जातो. तर नक्कीच टफ फाईट आपल्याला या मॅच मध्ये नक्कीच बघायला भेटेल. यश आणि विराज अशी जोडी त्याच्या समोर असेल गावदेवी ऐरोली संघाकडून प्रथम षटक घेऊन येताना गोलंदाज संदेश. हॅलो. संदेश सध्या आपल्याला गोलंदाजी करताना दिसेल. या मॅच साठी चांगली पंतांची भूमिका पार पडतायत ते म्हणजे सागरचंद आणि अनिरुद्ध जानकर. पहिला चेंडू यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, कुठेतरी बॅट आणि बॉलचा संगम ज्या प्रकारे फलंदाज यश याला अपेक्षित होतं तशा प्रकारे इथे आपल्याला पाहायला भेटत नाही. पण सिंगल इथे कंप्लीट केली गेली. या सिंगलने उत्कर्ष दिवा या संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं आणि फलंदाज यशने देखील इथे आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय आणि कुठेतरी एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद एक अशी सध्या धावफलकावर स्थिती आपल्याला उत्कर्ष दिवा या संघाची पाहायला भेटते. पण आता स्ट्राईक रोटेट झाल्यामुळे प्रथम स्ट्राईकवर आलाय तो म्हणजे फलंदाज विराज, त्याच्या समोर असेल गोलंदाज संदेश. यावेळेस पहिला चेंडू स्लोअर वन फिंगर रोल केल्या होत्या. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा ते सिंगलने स्ट्राईक रोटेट केली गेले. सध्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला भेटते. चांगले 2 चेंडू म्हणावे लागेल ते म्हणजे गोलंदाज संदेश याचे. एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे तो म्हणजे ऐरोली संघाचा संदेश म्हणा किंवा त्यानंतर गौरव याला देखील तुम्ही या मॅच मध्ये गोलंदाजी करताना पाहाल. दोन्ही एक महत्वपूर्ण गोलंदाज टीम गावदेवी ऐरोली या संघाचे. पण उत्कर्ष दिवा संघाकडे देखील एक महत्वपूर्ण फलंदाज यश सध्या आपल्या स्ट्राईकवर पाहायला भेटतोय. यावेळी बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, अपर स्टायलिश फटका इथं पाहायला भेटलाय. पंचांचा इशारा येतो इथे. डीप पॉइंट मध्ये झेल देऊन फलंदाज यश इथे बाद झालाय आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम उत्कर्ष दिवा या संघाला एक मोठा धक्का, एक मोठा हादरा म्हणावा लागेल यश पाटीलच्या स्वरूपात लागलाय. उत्कर्ष दिवा या संघाला यश पाटील याच्याकडून खूप अपेक्षा होत्या या मॅच मध्ये, पण अपेक्षांचं रूपांतर निराशामध्ये करून बाद झालाय आणि पहिलं यश भेटलंय ते म्हणजे गोलंदाज सँडी याला. धक्का क्रमांक लागलाय पहिला 2 या धावसंख्येवरती टीम उत्कर्ष दिवा या संघाला. माऊल कोलीवाडा संघ तुमचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या. प्रियदर्शनी बेलापूर संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. यशच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला. यश बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 श्रीकांत सध्या फलंदाजी करताना खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटेल. संदेश याला एक यश इथे प्राप्त झालंय. चौथा चेंडू यावेळी स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी दिशा भरकटताना दिसलाय तर म्हणजे गोलंदाज आमचे पंच अनिरुद्ध आम्हाला व्हाईट बॉल असं दंडित घोषित करतायत. या व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काहीसा फारसा येताना दिसत नाही. सिंगलने तर श्रीकांतने देखील स्ट्राईक रोटेट केले गेले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चांगला षटक आतापर्यंत गावदेवी ऐरोली या संघाच्या दृष्टिकोनातून टाकताना दिसतोय गोलंदाज संदेश.
पाचवा बॉल यावेळी स्पीकर वन टाकण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. पुन्हा एकदा सुंदर झेल पकडलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक राकेशच्या माध्यमातून. या षटकातील दुसरा झेल त्याच्या माध्यमातून पकडला गेला आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा विराटच्या स्वरूपात टीम उत्कर्ष दिवा या संघाला. माऊल कोलीवाडा वर्सेस प्रियदर्शिनी बेलापूर या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाते. विघ्नेश पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते. प्रियदर्शिनी बेलापूर या संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय लवकरात लवकर कळवा आणि 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यावी. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सर्वच्या सर्व सामने 4 षटकाचेच खेळले जातील. दोन गडी ते गमावले ते म्हणजे टीम उत्कृष्ट दिवा या संघाने 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना यश पाटील आणि विराज हे दोन्ही सलामीवीर फलंदाज इथे बाद होऊन परतलेत आणि श्रीकांत सध्या नॉन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतंय. 1 धावाने श्रीकांत सध्या खेळपट्टीवर खेळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी आलाय आता नवीन फलंदाज राकेश आणि श्रीकांत अशी जोडी सध्या टीम उत्कृष्ट दिवा या संघासाठी पहिल्या डावामध्ये विचार केला तर प्रीतम पाटील देखील 0वर बाद झाला होता. पण त्यानंतर निलेश भोईर आणि जयेश पाटील या दोन्ही फलंदाजांनी संघाला सावरण्याचं काम केलं आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणलं देखील या दोन्ही फलंदाजांनी. आणि तशाच प्रकारचा खेळ आता सध्या उत्कृष्ट दिवा या संघासाठी या दोन फलंदाजांना करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशा भरकटताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज संदेश. पुन्हा एकदा व्हाईट बॉलच्या पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये विचार केला तर जेव्हा जेव्हा गोलंदाज संदेश याला विकेट प्राप्त झाली, नवक्या फलंदाज जेव्हा जेव्हा फलंदाजी करताना आला त्यावेळी संदेश याने स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी दिशा भरकटताना या षटकामध्ये तो दिसला गेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा खडेखडे बिगिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फेअरलेगला क्षेत्ररक्षक जगदीश ते चेंडू अडवेल तोपर्यंत इथे अशा प्रकारे एक षटकांचा खेळ ते समाप्त होतोय आणि 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम उत्कृष्ट दिवा या संघाने 2 गडी गमावल्यानंतर धावा बनल्यात त्या म्हणजे धावफलकावरती 6. आता समीकरण असेल यानंतर 18 चेंडू आणि 40 धावा. सुंदर षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज संदेश याचा. कुठेतरी कॅप्टन निलेश भोईर याने पूर्णपणे विश्वास दाखवला होता गोलंदाज संदेश याच्यावरती आणि त्या विश्वासावरती पूर्णपणे सार्थ ठरताना दिसलाय या षटकामध्ये. कारण यश आणि विराटच्या स्वरूपात 2 महत्वपूर्ण विकेट या षटकामध्ये त्याला प्राप्त झालेत. अशाच प्रकारे चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्याने आपल्या संघासाठी केले आणि दुसरं षटक घेऊन येताना दिसतोय तो म्हणजे टीम गावदेवी ऐरोली या संघाकडून गोलंदाज गौरव शिंदे. एक चांगला गोलंदाज मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप चांगला खेळ आपल्या गोलंदाजीमधून करत असताना ऐरोली संघाला खूप भरपूर सामने ज्या गोलंदाजाने जिंकून दिले तोच गोलंदाज गौरव. अतिशय वेगाने गोलंदाजी करताना नक्कीच याला आपण कित्येक 2-3 वर्षापासून पाहत आहोत. तोच गोलंदाज गौरव सध्या आपल्याला इथे गोलंदाजी करताना दिसेल, पण त्याच्या समोर असेल म्हणजे फलंदाज राकेश आणि नॉन स्ट्राईकवर फलंदाज श्रीकांत. सध्या दोन्ही फलंदाजाकडून एक चांगल्या भागीदारीची अपेक्षा असेल उत्कर्ष दिवा या संघाला. जर आता 18 चेंडूमध्ये 40 धावसंख्येचं आव्हान इथे चेस करायचं असेल तर त्यांना रोखण्यासाठी गावदेवी ऐरोली या संघाकडून गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय तो म्हणजे गौरव याच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल यावेळी खडे बिगिट केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रीतम पाटीलच्या डोक्यावरून इथे षटकार पाहायला भेटतोय फलंदाज राकेशच्या माध्यमातून आणि या षटकाराच्या मदतीने टीम उत्कृष्ट दिवा या संघाच्या धावफलकात होते वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 गडी बाद 12. आता कुठेतरी चांगली फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे ती म्हणजे उत्कर्ष दिवा या संघाच्या फलंदाजांनी. कारण समोर देखील गावदेवी ऐरोली संघ आहे, एक मजबूत संघ आहे. त्यांच्यावरती जर तुम्हाला प्रेशर टाकायचं असेल तर मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल आणि ते प्रेशर टाकण्याचं काम सध्या फलंदाज राकेशच्या माध्यमातून करण्यात आलंय. यावेळी बॅक टू बॅक दुसरा रोहित शर्मा स्टायलिश पुल आणि सक्सेसफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज राकेशच्या माध्यमातून. रोहित शर्माला आपण कित्येक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फुल स्ट्रोक खेळताना पाहत आलो आहोत आणि तशाच प्रकारची फटका इथे फलंदाज राकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय. शॉर्ट चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडूला बॅकफुटवर गेला, पुल केला आणि चेंडूला पाठवलं म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे पाहायला भेटलाय तो म्हणजे फलंदाज राकेशच्या माध्यमातून. आता कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यानंतर कुठेतरी पूर्णपणे वरचढ चढला होता तो म्हणजे गावदेवी ऐरोली या संघ आणि त्यानंतर ज्यावेळी दुसरं षटक गौरव घेऊन आला त्यावेळी बॅकफुटवर होता उत्कृष्ट दिवा संघ.
त्यानंतर पूर्णपणे बॅकफूट वर फ्रंटफूट वर आणण्याचं काम केलंय. या 2 मोठ्या फटक्यांनी टीम उत्कृष्ट दिवा संघासाठी फलंदाज राकेश याने हॅट्रिकची संधी असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिट करण्यात नो मॅन्स लँड पडतोय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक प्रीतम धावत येतोय. तोपर्यंत ते 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 20. आतापर्यंत 3 चेंडू गोलंदाज गौरव याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि महागडा ठरताना दिसलाय. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज गौरव. यावेळी चौथा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न स्लोअर वन टाकण्यात आलाय गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. सध्या बुद्धिमत्ताची गोलंदाजी या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी पहिले 3 चेंडू कुठेतरी शॉर्ट पिच टाकल्यानंतर कुठेतरी फलंदाज हावी पडला होता राकेश गौरववरती. त्यानंतर चौथा चेंडू कुठेतरी स्लोअर वन टाकण्यात आला आणि त्यामुळे कुठेतरी डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थिरावली डॉट बॉलच्या मदतीने 20 या धावसंख्येवरती 2 मोठे फटके फलंदाज राकेशच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला भेटलेत. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे डॉट टाकलाय तो म्हणजे गोलंदाज गौरव याने आता कमबॅक केले. आता कुठेतरी लाईन आणि लेंथ इथे प्राप्त झाली गोलंदाज गौरव याला. गौरव याने पूर्णपणे राकेश याची फलंदाजी रीड केली कारण राकेश वेगवान चेंडूला खूप चांगल्या रीतीने खेळत होता. त्याचमुळे कुठेतरी गौरव याने स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला यश देखील इथे प्राप्त झालं. आता शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा क्विकर वन टाकण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक संदेश चेंडू अडवतोय तेव्हापर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेले. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम उत्कृष्ट दिवा यांनी धावा बनवल्या त्या म्हणजे 21. 2 गडी गमावल्यानंतर आता समीकरण असेल 12 चेंडू 25 धावा असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी टीम उत्कृष्ट दिवा या संघासमोर. बारा चेंडू 25 धावा असं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटतं. तिसरं षटक घेऊन येईल तो म्हणजे गावदेवी ऐरोली या संघाकडून गोलंदाज राकेश. त्याच्या समोर देखील फलंदाज असेल तो म्हणजे राकेश वर्सेस राकेश असा सामना सध्या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. एकीकडे विचार केला तर फलंदाज राकेश याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला भेटतात. दुसरीकडे गावदेवी ऐरोली या संघाचा विचार केला तर कॅप्टन निलेश भोईर याने पूर्णपणे राकेश या गोलंदाजावरती विश्वास इथे दाखवण्यात आला कारण 12 चेंडू 25 धावा हे षटक खूप महत्वपूर्ण षटक दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. पहिला चेंडू यावेळी सोडून दिले. आमचे पंच आम्हाला कळत आहेत. यस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल झाले. 12 चेंडू 24 धावा असं समीकरण सध्या 12.00च्या सरासरीने धावा बनवायच्यात 2 षटकामध्ये. टीम उत्कृष्ट दिवा या संघाला सामना जिंकण्यासाठी यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता. बॅक जाऊन पुल केलाय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं होतं म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. जर या डावामध्ये जर विचार केला तर फलंदाज राकेश याला शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला तो म्हणजे गावदेवी ऐरोली या संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून शॉर्ट पिच चेंडूवरती पूर्णपणे तुटून पडलाय तो म्हणजे फलंदाज राकेश. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी स्पीकर वन वेगवान चेंडू टाकण्यात आला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉल पाहायला भेटतो. तू शेर तुम्ही सव्वा शेर आता सध्या बॅटल या दोन्ही राकेश नावाच्या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक कुठेतरी मिसफिल्ड करतोय. त्याचाच फायदा दोन्ही फलंदाज इथे उचलतायत आणि 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 9 धावाने पुन्हा एकदा समीकरणात झाली बदल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण सध्या उत्कृष्ट दिवा आणि गावदेवी ऐरोली या 2 संघाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा स्किट होतोय. शरीराचा वेध घेतोय आणि यष्टीरक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत सिंगल नाही तर कंप्लीट केली गेले.
1 रन दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आता समीकरण असेल 8 चेंडू 15 धावा. यावेळेस फलंदाज श्रीकांतसाठी चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडताना दिसलाय. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. 7 चेंडू 13 धावा असं समीकरण सध्या पाहायला भेटतंय. खूप महत्वपूर्ण चेंडू असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. 7 चेंडू 13 धावा असं समीकरण सध्या धावफलकावरती. हा सामना जिंकण्यासाठी टीम उत्कर्ष दिवा या संघासमोर आणि त्यांना रोकावं लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर गावदेवी ऐरोली या संघाच्या गोलंदाजांना. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागते. यष्टीरक्षक जयेश धावून गेला पण त्याच्या अगोदर संदेश याने चेंडूला गॅदर केलं. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम उत्कर्ष दिवा यांनी धावा बनल्यात त्या म्हणजे 34. आणि आता समीकरण असेल शेवटच्या चेंडूमध्ये 6 चेंडू 12 धावा. पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर टीम ऐरोली कोलीवाडा वर्सेस सोळेगाव या 2 संघामध्ये अशाच प्रकारचा सामना रंगला होता. तिथे देखील 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता होती. पण त्यावेळेस मात्र सोळेगाव संघाचा विक्रांत पाटील त्याने त्या धावा डिफेंड केल्या होत्या आणि आपल्या संघाला तो सामना जिंकून दिला होता. आणि या अगोदरच्या मॅच मध्ये पण विचार केला तर ज्यावेळेस गावदेवी शिरवणे वर्सेस वाशिगाव इच्छापूर्ती असाच प्रकारचा सामना लढत होता त्यावेळेस देखील 6 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता असताना गोलंदाज सचिन याने देखील त्या धावा डिफेंड केल्या होत्या. असं नाहीये की या स्पर्धेमध्ये 12 ते 10 धावा डिफेंड होत नाही. 2 गोलंदाजांनी तर या धावा डिफेंड केल्या आहेत आणि तिसऱ्यांदा देखील संधी आली आहे ती म्हणजे गोलंदाज दुर्वेश याला. बघूया दुर्वेश गावदेवी ऐरोली या संघासाठी त्या धावा डिफेंड करतोय का. पण त्याच्या समोर देखील उत्कर्ष दिवा संघाचे 2 आक्रमक फलंदाज सध्या चांगला खेळ करतायत. एकीकडे श्रीकांत आणि राकेश असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात. पहिल्या डावामध्ये देखील ज्या प्रकारे जयेश पाटील निलेश भोईर यांनी एक चांगली भागीदारी केली होती. दुसऱ्या डावामध्ये देखील तशाच प्रकारची भागीदारी करतायत ते म्हणजे उत्कर्ष दिवा या संघासाठी फलंदाज राकेश आणि श्रीकांत. पण आता समीकरण असेल ते म्हणजे 6 चेंडू 12 धावा आणि त्यांना रोखण्यासाठी गावदेवी ऐरोली या संघाकडून गोलंदाजी करताना दिसेल तो म्हणजे गोलंदाज दुर्वेश. शेवटच्या षटकातील पहिला बॉल. यावेळेस वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा देतो वाईड +1 टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. या 2 धावाने पुन्हा एकदा कुठेतरी समीकरणात फेरबदल झालाय. आता समीकरण असेल 6 चेंडू 10 धावा. 6 बॉल्स टू गो 10 रन्स रिक्वायर्ड. 8 विकेट देखील अजूनपर्यंत टीम उत्कर्ष दिवा या संघाच्या हातामध्ये असतील. पण दुर्वेश याला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. 6 चेंडू मध्ये 10 धावा त्याला डिफेंड कराव्या लागतील. यावेळेस इन द स्लॉट अँड आउट ऑफ द पार्क फलंदाज श्रीकांतच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. एक उंच पुरा फटका चेंडूला पाठवला होता म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. आता या षटकाराने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल झालाय. आता समीकरण असेल 5 चेंडू 4 धावा. 5 चेंडू 4 धावा असं समीकरण टीम उत्कर्ष दिवा या संघासमोर. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. श्रीकांत कुठेतरी ज्यावेळेस एक गडी गमावल्यानंतर श्रीकांत ज्यावेळेस फलंदाजी करण्यासाठी आला कुठेतरी शांततेचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटत होतं. पण शेवटच्या क्षणी एक षटकार महत्वपूर्ण वेळी त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. त्यामुळेच कुठेतरी समीकरणात फेरबदल देखील इथे झाले. 5 चेंडू 4 धावा असं समीकरण उत्कर्ष दिवा या संघासमोर. दुर्वेश याच्यावरती कुठेतरी हल्ला चढवण्याचं काम करण्यात आलंय. 5 चेंडू 4 धावा. महागडं म्हणावं लागेल ते म्हणजे षटक. सध्या दुर्वेश याचा कुठेतरी 6 चेंडू मध्ये 12 धावा डिपेंड करत असताना 8 धावा खर्च केल्यात 1 चेंडू मागे त्याने. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. बघूया पंचांचा इशारा कळतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात इथे 1 धाव कंप्लीट केली गेले. 4 चेंडू 3 धावा असं समीकरण. 4 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता. श्रीकांत आणि राकेश या दोन्ही फलंदाजांनी एक चांगली भागीदारी केली आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळलेत. पुन्हा एकदा चेंडूला पाठवले तो म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने षटकार इथे पाहायला भेटतो आणि अशा प्रकारे
उत्कर्ष दिवा हा संघ हा सामना जिंकतोय. वेल प्लेड टीम अँड गुड लक गावदेवी ऐरोली.